सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या, तरी निवडणूक उत्तम झाली. आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत, ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड शोध घेण्याची. राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी SIT स्थापन करता येईल का, की कहाँ गए पूर्व उपराष्ट्रपती. कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसवर आहेत, अन्य आहेत. जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो. संविधानाचं रक्षण करण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम जबाबदारी त्यांची आहे. राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता. नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही. काही मतांच्या संदर्भात जो संशय होता, आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना. संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत